कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लेकिन नहीं बस बस बस। अरे नहीं हम डन अजून प्यालो तर त्रास होईल मला। बस बस बरं ठीक आहे, इट्स ओके, रिलॅक्स, नको पिऊस। पण माझं ऐक, अजिबात त्या निशीला मनवायला जाऊ नकोस। तुला न सांगता तिकडे जाण्याची चूक तिने केली आहे, सो लेट हर कम बॅक हरसेल्फ। लोकांना काय वाटतं, शहरातले लोक ॲरोगंट असतात, त्यांना माणसांची किंमत नसते, आणि गावातले लोक बिचारे साधे असतात। बघितलंस ना कोण कसं आहे ते? तुझी काही चूक नसताना निशी आता फक्त सिंपती घेण्यासाठी तुला आणि तुझ्या फॅमिलीला तिकडे बदनाम करणार। नाही निकी, माझी निशी असं कधीच करणार नाही, विश्वास आहे माझा। काही झालं ना तरी ती स्वतःचा विचार करणारी मुलगी नाही। कशावरून? नीरज, अरे एका फालतू रिझनसाठी ती तुझ्यावर रागावून बसलीये, तुझे कॉल रिसीव्ह करत नाहीये। तुला कसली कल्पना न देता तिने तिच्या आई वडिलांना गावावरून घाईने बोलून घेतलं आणि तुला न विचारता ती तिकडे निघून गेली। खरं तर ना यासाठी तू तिला जाब विचारायला हवं। जाब विचारणं खूप लांबची गोष्ट झाली। मला तिच्याशी साधं बोलता येत नाही। का? तिचा फोन विसरून गेली ना ती इथे। अरे मग इतकं काय, तिच्या डॅडला कॉल कर ना, त्यांना सांग तुला निशीशी बोलायचंय म्हणून। त्यांना पण कॉल केला, ते पण माझ्याशी नीट बोलायला तयार नाही। कोणी माझ्याशी नीट बोलायला तयार नाही, कोणालाही माझ्याशी नीट बोलायचं नाही। त्यावेळी नीरजरावांनी माका ज्या वचना दिला, जातो वागला, त्या सगळा खोटा होता म्हणायचा। का मी तुमचं ऐकलं उमा? त्या घरात माझी मुलगी द्यायची नाही या निर्णयावर मी ठाम का नाही राहिला? मी जर माझा विरोध ताणून धरला असता तर निशीने पण माघार घेतला असता। एखाद्या आपल्यासारख्या साध्या घरातल्या मुलाशी तिचं लग्न लावून दिलं असतं आणि माझी पोर सुखी झाली असती। आज जशी रडते तशी वेळ तिच्यावर आली नसते। आपण चुकलाय, आपण आई वडील म्हणून कुठेतरी कमी पडला। नाही, असं काही नाही, तुम्ही शांत व्हा आधी। आपल्या काय माहित होता ह्या सगळा? पोर सुखात होती आपली, आपल्या काय माहित होतं ह्या सगळं होईल पुढे? माका आधीच माहित असता ना तर या सगळं मी होऊच दिला नसता। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।